नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। मंडळी, आज आपण खूप कमी वेळात बनणारी झटपट आणि चविष्ट शेवगा मसाला भाजी बनवणार आहोत। ही भाजी खायला जितकी स्वादिष्ट आहे तितकीच पौष्टिक देखील आहे। घरात उपलब्ध साध्या मसाल्यांपासून तयार होणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कमी वेळ, कमी साहित्य आणि भन्नाट चव अशी ही परफेक्ट शेवगा मसाला भाजी तुमच्या जेवणात नक्कीच रंगत आणेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी शेवग्याच्या शेंगाची साल काढून अशा चिरून घेतलेला आहे थोड्या मोठ्या आकारामध्ये। आता इथं साल काढणं गरजेचं आहे, कारण साल न काढता तुम्ही जर भाजी बनवली तर भाजी खाताना म्हणजे शेंगा खाताना थोड्या कडवट लागतात, त्यामुळे आपल्याला शेंगांच्या वरची साल काढून घ्यायची आहे। त्यानंतर एका कढईमध्ये मी एक पळी तेल घातलं, त्यामध्ये अर्धा चमच हळद घालायची आणि ह्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्या। आता ह्या शेंगा यामध्ये घालायच्या आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि अगोदर या तेलामध्ये ह्या शेंगा व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। अगदी 2 मिनिट मी ह्या शेंगा मस्त अशा तेलामध्ये मिक्स करून घेतल्या आहेत। त्यानंतर आता ह्या शेंगा शिजतील एवढं यामध्ये पाणी घालायचं। खूप जास्त पाणी अजिबात घालायचं नाही, कारण हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये सुद्धा घालायचं आहे आणि आपण थोडीशी घट्टसर ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे पाणी थोडं कमीच घालायचं। आता ह्या शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया। आता इथे मी थोडंसं सुकं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, थोडीशी अद्रकचं तुकडं आणि कोथिंबीर घेतली। आता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। पाणी न घालताच मी मिक्सरला मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी 8 ते 10 मिनिटात आपल्या शेंगासुद्धा मस्त अशा शिजलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण फोडणी देऊया। आता कढईमध्ये मी 5-6 चम्मच तेल घातलं। तेल छान असं गरम होऊ द्यायचं। आता इथं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं, 1 चम्मच मोहरी घालायची। त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे मी असे मॅशरने मॅश करून घेतलेले आहेत, तुम्ही बारीक चिरून घेतले तरीसुद्धा चालेल। आता कांदा यामध्ये घालायचा आणि हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। मंद गॅसवरतीच मी हा कांदा अगदी 2 ते 3 मिनिट परतून घेतला। त्यानंतर आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आणि आता हे वाटणसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। मंद गॅसवरती अगदी 3 ते 4 मिनिट मी हे वाटण मस्त असं परतून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे। इथं मी 2 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे। आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चम्मच धनेपूड घालायची आणि छोटा अर्धा चम्मच मी इथं हळद घातलेली आहे। आता हळद कमी घालायची, कारण आपण अगोदरसुद्धा हळद घातलेली आहे शेंगांमध्ये। त्यानंतर अर्धा चम्मच मी इथं एव्हरेस्टचा किंग मसाला घातलेला आहे, अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे। आता हे मसाले व्यवस्थित असे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि अगदी 1 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। मंद गॅसवरतीच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता 1 टमाटर मी इथं बारीक चिरून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। इथं तुम्ही टमाटरची प्युरीसुद्धा घालू शकता। त्यानंतर आता हे मिक्स केल्यानंतर टमाटर शिजण्यासाठी यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठसुद्धा आपल्याला अगदी कमीच घालायचं आहे, कारण आपण शेंगांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे। आता मीठ घालून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला टमाटर हे मस्त असे शिजवून घ्यायचे आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी 2 मिनिट मी हे झाकण ठेवून मस्त असं शिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर परत एकदा पूर्ण असं मिक्स केलं आणि यामध्ये आपल्याला शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत। आता पाण्यासकट मी इथं घातलेले आहेत, कारण पाणी खूप जास्त नव्हतं, त्यामुळे आपल्याला पाण्यासकटच ह्या शेंगा यामध्ये घालायच्या आहेत। आता तुम्हाला जर यामध्ये थोडा रस्सा जास्त बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, पण आमच्या घरात थोडी सुकीच भाजी अशी आवडते सगळ्यांना, त्यामुळे मी अशी घट्टसरच ही भाजी बनवलेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि मंद गॅसवरती मस्त या भाजीला उकळी आणून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता गॅस बंद करायचा आणि खूप मस्त झटपट तयार होणारी आपली शेवगा मसाला भाजी तयार झालेली आहे। मंडळी, ही शेवगा मसाला भाजी खूप छान लागते, गरमागरम चपातीसोबत तर एकच नंबर लागते। तर मंडळी, अगदी झटपट तयार होणारी खूप सोपी ही शेवगा मसाल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। एकदा का तुम्ही ही भाजी बनवली तर तुमच्या घरातील मंडळींना एवढी आवडेल की तुम्हाला परत याच पद्धतीने ही शेवगा मसाल्याची भाजी बनवायला लावतील, हे मात्र नक्कीच। आणि मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा, तसेच लाईक केल्यानंतर हाईप करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।